नेतृत्व आमदार राम सातपुते, आम्ही गाडीतून येताना पुलावरूनच बघितलं, म्हटलं लोकांची संख्या आणि लोकांचं प्रेम आणि सर्वसामान्य जनता ही रामभाऊच्या पाठीमागे आहे। तालुक्याची सर्व सत्ता एकवटली आणि रामभाऊ एका तराजूत ठेवला तर रामभाऊचा विजय झाल्यात जमा आहे। आणि राम सातपुते म्हणजे दुसरं वेगळं कोण नाही, जनतेतलंच राहणारं एक सर्वसामान्य कुटुंबातनं पुढे आलेलं नेतृत्व आहे। तुमच्यात आणि रामभाऊ मध्ये काय फरक नाही, वेगळा माणूस कोण नाही। आणि सामान्य माणसासाठी कायम एक जनता दरबार घेणारा, जनतेत राहणारा, जनतेचा लोकनेता राम सातपुते पुढे तुम्हाला तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठा झालेला तुम्हाला एक नेता म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही। गणित जरा थोडक्यात चुकलंय, चुकलेलं गणित आम्ही दुरुस्त सर्वांनी मिळून करायचं ठरवलंय। येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये का होईना गणित व्यवस्थित देवेंद्रजी करतील याची मला खात्री आहे। आणि मला व्यक्तिशः मी तो शब्द घेऊन आलेलो आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या सर्वांचा आवडता नेता पुन्हा एकदा तुम्हाला विधानसभेत जाताना दिसेल, तुमचे प्रश्न मांडताना दिसेल। कालचा दिवस ना लोकसभेला आमचा होता ना विधानसभेला आमचा होता, पण तुमचा रामभाऊ तुमचा दिवस लवकर दाखवण्याचा शब्द मी या माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरसच्या जनतेला देतोय। सगळ्यांना बैलगाडी प्रेक्षक या ठिकाणी आलेत, बैलगाडीचे चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर या तालुक्यामध्ये आहे आणि ज्यांनी ज्यांनी बैलगाडी स्पर्धा जिंकली त्या सर्व विजेत्यांना माझ्या शुभेच्छा। ज्यांची चुकून आज शर्यत जिंकायची राहून गेली त्यांना पुढच्या शर्यतीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत। आपण सर्वांनी आज इथं शांतचित्ताने बैलगाडी स्पर्धा पार पाडली। वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, पोलीस वर्गाचं चांगल्या प्रकारे सहकार्य आहे, निवेदक चांगले आहेत, नियोजन चांगलं आहे, म्हणून तुमच्या महालक्ष्मी मंडळास मी मनापासून त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो। एवढा भव्य दिव्य कार्यक्रम मला या ठिकाणी बोलवलं आणि तुमच्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।